तर हॅलो गाईज, तर आजचे ब्लॉगची सुरुवात इथनं करतोय. गुड मॉर्निंग. ब्लॉग शूट केला. हां मग ब्लॉग केला ना मी गाडीचा. कोण बोलत तिथं होय मी, अण्णा, युवराज, तो ओमकार काय नाव होतं. आम्ही एवढे गाणे नव्हतं आणि काय आहे. तर पहा सासवड मधला पाऊस आणि हा आहे टीव्ही मध्ये रे. तर गाईज हे आहे आमचा वैभवचं दुकान भाजीपाल्याचं. आणि जर कोणाला जर भाजीपाला घ्यायचा असेल सासवड मध्ये तर वैभव पशी या. वैभव पशी तर हॅलो, हे आहे वैभवचं भाजीपाल्याचं. बोलता येत नाही अजून. मी इथं पहा सासवडचा पाऊस कसा आहे. हे इकडे आहे सुलेमान भाई, सुलेमान सलमान हाय करते कोण बॉडी बिल्डर. एकदम ओके काढलाय ना. तर वैभव तू काही सांगशील का. वैभवला फेमस करायचे मला. मला घेऊन तुफानी पाऊस, तुफानी एकदम कडक मध्ये. वाजव ना वैभव. हा बघा किडा किडा, अंगातला किडा कसा आहे. तर काहीच आम्ही पावसाचं भिजत वैभव मी आलोत. आता अण्णा का जाऊया. अण्णा अजून अण्णाला आणि अण्णाला चहा प्यायचा आहे तर मी घेऊन येतो आणि तो वैभवला घेऊन जातो. मग तुला माहिती कसं असतं आपलं. हा बाई माझी कुई येऊन दे. पाऊस पाऊस खूप पाऊस आहे इकडं. पावसाने तुला भिजवले आणि मला भिजवले. या कसा आहे रस्ता. रस्ता डांबर करेन. इधर का रास्ता डांबर होगा क्या रे. हम डांबरी से जा रहे थे, बीच में पाउस आ गया. तर हे आहे मामाचं दुकान, रिक्षावाला आहे की नाही. ही आहे अण्णाची वॅगनर. ए पाहू दे छत्री. तर गाईज मी आणि वैभव चाललो तर आम्ही. पाऊस झालाय तर फिरायला. वैभव पण आता आपण निघायचं कसं मी सांगत होतो है नाही. इथून बसल ना का नाही टन बसायचा. ए देखो इधर तो रिस्क है रे बाबा. हाँ इधर से चल, इधर से निकले की ना भैया. टन बसला पाहिजे तुला बरं का. चल तू चल बसल ना. और नहीं वाजत काय. तो चलो गाइज घूमने के लिए. कसं आहे पावसाचं वातावरण. नाथ खोळांज गावधुळा. चलो. हा मग चांगला पाऊस झालाय बरं का आजचा. पाऊस कस काय वाटतं मला. अजित दादाचा बॅनर लावलाय का. हे सासवड का वातावरण. मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे इकडं. आज पाणी पाणी झालं सगळं. हे देखो एकदम क्लीन. तरी बी आम्ही आता नदीला पाणी आलंय का नाही ते पाहायला चालू. वैभव आणि मी किती पाणी आलंय ते पाहतो. पाणी तसं काय लय वाढलं नाही आहे का नाही रे. या
पैसा कळत आहे गॅस पेट्रोल. चला आता आपण चाललेलो आहेत मंदिराकडे. काय भारी वातावरण आहे वा. यो एकदम ओके मध्ये असं वातावरण आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलतो आता इथं सासवडच्या नदीला. पहा पाणी ए कसं काय पाणी वा. हाय तेवढंच आहे रे. हा अजून वरती पाऊस झाला तर वाढेल. हे एकदम शांती. कसं आहे वातावरण एकदम सुंदर सुंदर. तर इथं प्राचीन मंदिर आहे का नाही वैभव? प्राचीन प्राचीन. उडी मार उडी मार उडी मार उडी मार. एक हा कधी? हा ह्या वर्षी आहे गणपतीला पाणी. हा आता तर आहे ना अजून. गणपती काय 1-2 महिने राहिलं. महिना आहे. तर असं आहे इकडचं वातावरण. तर हे पहा समोर. चल मंदिरात येऊ ना आपण. स्पॉट नाही राहायचे आपले बघायला. अंधार होईल. दुसरं कुठे जायचं आपल्याला? तिकडे पलीकडे. चल पलिका. इथं नाही लांब आहे. तर ते पहा तिकडे काय पाणी वा एकदम. तर हे आहे असं वातावरण. पाऊस झाल्यावरती खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि इकडं वरती समोर प्राचीन मंदिर आहे महादेवाचं. नाही रे तिथं आलतो त्या मंदिर. हा संगमेश्वरला. वा. तर हे असं आहे इथलं वातावरण. तर चला तुम्हाला पुढचं बी स्पॉटवरचं दाखवतो. तर आता आम्ही चाललेलो आहेत. आपल्याला कुठं जायचं आता गावात? कुठं जायचंय? सिद्धेश्वर मंदिरात. तर तुम्हाला तिकडचं वातावरण दाखवतो. सिद्धेश्वर मंदिर कुठून जातात? इथं तर संगमेश्वर आहे ना. तर हे पहा संगमेश्वर मंदिर. थांबा थांबा खिडकी उघडतो. अभी देखो कैसा दिख रहा है. एकदम प्राचीन. इथं झालेली आहे गर्दी. छोटा रोड असल्यामुळं चल चल निघते. ये निकल गए. चल 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 चल. तर हे आहे सासवडचा मेन रोड. तर इथं आमचं चहावरून वाद चाललेला आहे. सॅमसंग अल्ट्रा वरती. पावसाची जिलेबी खायची. तुम्ही गाडी बघ तिथं माग आणायची. नारायणपूर रोडला माग लावायची. लोकलला या. नारायणपूर रोड जातो का तिथून? पुढे आलोय सर. जिलेबी पार्टी. जिलेबी खाल्या जिलेबी. मी केले रिपोर्ट. मला काय माहिती. कसं काय जिलेबी मग? तर इथं खूप असा पाऊस आहे सासवडमध्ये. तर आता
जातो मी रूमवरती. पावसाची मजा घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा आहे व्हिडिओ वगैरे. नवीन सुरुवात आहे माझी. आवडल्यास नक्की सांगा. तो है गाईज, कसा आहे पाऊस. खूप एकदम पावसातून राईड. तर मोक्कार म्हणजे मोक्कार पाऊस आहे. मोक्कार दिवसभर पाऊस चालू आहे. इथं वातावरण पहा. वातावरण कसं आहे का नाही एकदम फ्रेश. पावसात भिजायची मज्जाच वेगळी आहे. मज्जाच. आहा, बरसात आई सावन में. हो आत्ताच रूमच्या खाली आलो. मोक्कार असा पाऊस होता. मोक्कार म्हणजे खूप पाऊस होता. खूप सगळं भिजलं पावसाने. आता आधी जातो रूमवरती, फ्रेश होतो. जेवण बनवायचं आहे तर चला.